वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे विष्ट राष्ट्र सारे जागले. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. शस्त्रधारी निष्ठुरांची शांतिवादी झुंजले. शस्त्रहीन एक लाभे मंत्र वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम वंदे 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 वंदे मातरम. भाग्यवंतांनो, आपल्या भारतात आपण बरेच काही गुलामीचे दिवस काढलेले आहे. त्यावेळेला 4 लोक एकत्रित होऊन बोलू सुद्धा शकत नव्हते. कोणाला बोलायचं असेल तर लगेच इथं ब्रिटिशांचे सैनिक यायचे आणि म्हणायचे इथं बोलायचं नाही, जरा बाजूला सरका. अशा प्रकारे त्यांचा पावलोपावली अपमान होत होता आणि 4 लोक गोळा होऊन बोलू सुद्धा शकत नव्हते. अशी आपल्या भारताची स्थिती होती. आणि त्या ठिकाणी गांधीजींसारखे असे वीर झाले की ज्यांनी आपल्या भारताला स्वतंत्र केलं. आज आपण कोणतंही गीत गाऊ शकतो, कोणती प्रार्थना म्हणू शकतो, आपल्याला कोणताच बंधन राहिलेलं नाही. याला कारण काय आहे? आपण आता स्वतंत्र झालेलो आहोत. भाग्यवंतांनो, आपण जर एक महाल आहो, आपला भारत देश एक महाल आहे, तर त्याच्यातली एक वीट आपण आहोत. आपल्या भारताच्या महालाचा एक हिस्सा आपण आहोत, एक वीट आपण आहोत. आपला भारत देश जर एक मशीन आहे, तर त्याच्यातला ऊर्जा, त्याच्यातली एक त्याच्यातला एक भाग आपण आहोत. त्याचप्रमाणे आपण जर आपलं भारत आहोत, भारताचे आपण आहोत, तर आपला शरीर जर आपलं भारत आहे,
तर शरीराचा एक हिस्सा आपण आहोत. भाग्यवंतांनो, आपला भारत देश म्हणजे आपण आहोत. आपला भारत देश म्हणजे आपण, आपली अस्मिता आहे आणि त्याला जागणे हे आपलं परम कर्तव्य आहे. आपल्या भारताचा सगळ्यात मोठा जर सण असेल तर तो कोणता आहे? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट ज्या दिवशी आपल्याला ब्रिटिशांनी सत्ता दिली आणि इथून पळून गेले, तिथे पळताना जाताना त्यांनी काँग्रेसचं गवत टाकलं आपल्या देशात, जे गवत गायींना सुद्धा उपयोगी पडत नाही. अशा प्रकारचं काँग्रेस आपल्या इथे टाकून गेले. आपल्याला जाता जाता सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? त्रास दिलेला आहे. भाग्यवंतांनो, आपला भारत देश, आपला स्वतंत्र देश आपण आहोत आणि त्या देशाच्या अस्मितेला जागणं हे आपलं परम कर्तव्य आहे. त्याच्यासाठी, त्याच्या स्वाभिमानासाठी आपल्याला वाटेल ती कुर्बानी द्यावी लागली तर आपण देऊ, पण आपला भारत देश सुरक्षित ठेवू. आपण गुलाम होणार नाही, आपण बंधनात अडकणार नाही. सगळ्यात मोठं जर सुख असेल तर ते कोणतं आहे? स्वातंत्र्याचं सुख. आणि सगळ्यात जास्त दुःख कोणतं आहे? बंधनाचं दुःख. जिथं बंधन आहे तिथं त्रास आहे आणि जिथं स्वातंत्र्य आहे तिथं आनंद आहे. भाग्यवंतांनो, आपल्या भारतात आपण राहत आहोत, आपल्या देशात आपण राहत आहोत आणि म्हणून आपल्याला मातीला वंदन, आपुल्या मातीला वंदन, मातीला वंदन, आपुल्या मातीला वंदन. ह्या मातीला जितके वंदन करू तितके कमी आहोत, कारण की ह्या मातीचा टिळा आपण आपल्या भारताला, आपल्या कपाळाला लावला तर त्यामुळे आपल्यामध्ये स्फुरण जागृत होतं, स्वातंत्र्याचा आनंद जागृत होतो आणि तो प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे. आजचा दिवस आपल्याला संदेश दिला आहे, संदेश घेऊन आलेला आहे की तुम्ही भारताच्या स्वातंत्र्याला जागा, स्वातंत्र्याला जागा. देशाला बदनाम करू नका. खोटं बोलून, चोरी करून आणि उलटे काम करून आपल्या भारताला बदनाम करू नका. त्या भारतासाठी आपल्याला आपली कुर्बानी देतावली पाहिजे. ती कुर्बानी देण्यासाठी आपल्या प्रज्ञाजी महासाहेबांनी आता बरेच काही उदाहरण देऊन तुमच्यासमोर 15 ऑगस्टची महिमा म्हटली आहे. त्या 15 ऑगस्टच्या महिमेला प्रत्येकाने जागावं आणि स्वातंत्र्याचा आनंद घ्यावा, अशा प्रकारची भावना निर्माण करून आता मी विराम घेते. ओम शांती.